GS9 न्यूज मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूजपेपरमध्ये आपलं स्वागत आहे। सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारितेचा विश्वास। घरकुल प्रकरणी जिल्हा प्रशासनाला थेट इशारा। शिंदखेडा तालुक्यातील विखुर्ले गावातील विविध घरकुल योजनांमध्ये कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत तक्रारदार नवनीत इंदास बागले यांनी थेट जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली आहे। प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे लाभार्थ्यांकडून प्रत्येकी 5,000 रुपयांची मागणी केल्याची तक्रार, डुप्लिकेट किंवा चुकीचे फोटो अपलोड केल्याचा आरोप, तसेच मंजूर घरकुलांचे मस्टर आणि पुढील हप्ता रोखण्यासाठी दबाव आणल्याचा गंभीर आरोप निवेदनातून करण्यात आला आहे। या प्रकरणी तक्रारदारांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, पोलीस अधीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले। गावातील सर्व घरकुलांची 100% प्रत्यक्ष चौकशी करावी, ऑनलाईन फोटो, मस्टर, बिले मोजमाप तसेच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेल्या रकमेची पडताळणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच कथित पैशांची मागणी, धमकी आणि राजकीय दबावाच्या आरोपांची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे। दरम्यान या तक्रारीची तात्काळ आणि निष्पक्ष चौकशी झाली नाही तर सक्षम प्राधिकरणाची आवश्यक पूर्व परवानगी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय धुळे इथं बेमुदत उपोषण करण्याचा स्पष्ट इशारा तक्रारदार नवनीत बागले यांनी दिला आहे। घरकुल लाभार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि प्रकरणावर पारदर्शक चौकशीसाठी वैधानिक मार्गाने शेवटपर्यंत लढा देणार असल्याची भूमिका तक्रारदारानं मांडली आहे। आता या गंभीर तक्रारीवर जिल्हा प्रशासन काय कारवाई करते याकडे विखुर्ले ग्रामस्थ आणि घरकुल लाभार्थ्यांचं लक्ष लागलंय। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय आदिवासी। मी शिंदखेडा तालुक्यातील मोजे विखुर्ले गावातील रहिवासी नवनीत बागले आज रोजी लेखी स्वरूपामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय साहेब यांना निवेदन दिलं व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना निवेदन दिलं व प्रकल्प संचालक अधिकारी धुळे यांना निवेदन दिलं व पोलीस अधीक्षक साहेब धुळे यांना निवेदन दिलं लेखी स्वरूपात की मी लेखी निवेदन असं म्हटलं आहे की मी शिंदखेडा तालुक्यातील मोजे विखुर्ले गावातील रहिवासी असून माझे घरकुल पूर्णपणे काम झालेले असून मला इंजिनियरला जिओ टॅग करण्यासाठी मी फोन लावून बोलवतो। इंजिनियर सांगतो की तुमच्या गावाचा जो सरपंच आहे, माजी सरपंच, तो व्यक्ती दबाव टाकून त्या इंजिनियरला रोखण्याचा प्रयत्न करतो। माझं मस्टरिंग होऊ देत नाही, मला लय आळा घालण्याचा प्रयत्न करतो आणि मला असली शिवीगाळ करतो। राहिली गोष्ट, मला त्यांनी सांगितलं बी होतं की तुझ्या बापाच्या प्रॉपर्टीवरती तू घर बांधतोय, की केवळ ती माझ्या बापाची खाजगी प्रॉपर्टी आहे, मी तिच्यावर घर बांधो की दार बांधो हा माझा संविधानिक अधिकार आहे। मी त्या संमतीपत्रानुसार माझ्या बापाच्या प्रॉपर्टीवरती मी घर बांधलंय, माझ्या बापाकडून संमती घेतलेली आहे। तरी देखील तो व्यक्ती मला, एक उच्चवर्णीय समाजाचा व्यक्ती, मी दलित कुटुंबामध्ये जन्माला आले असून माझ्यावर सातत्याने अन्याय करतो, असली शिवीगाळ करतो। अशा व्यक्तीचा मी जाहीर निषेध करतो आणि मी आज प्रशासकीय अधिकाऱ्यांना जे निवेदन दिलेलं आहे त्यांनी गांभीर्याने दक्ष देऊन गावामध्ये चौकशी करून जे लोकांचे घराचे पैसे घेतले असतील त्यांचे पैसे पुन्हा परत करायला पाहिजे। माझ्या गावातील शेतकरी, कष्टकरी, हातमजूर वर्ग आहे, 200, 400, 500 रुपयाने रोजाने कामाला जातात, त्यांच्याकडून सुद्धा 5-5, 10-10 हजार रुपयाची खंडणी घेतलेली आहे। ती मी या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि मीडियाच्या माध्यमातून मी जनतेला बी आव्हान करतो की तुम्ही कोणीही 1 रुपया द्यायचा नाही। गावामध्ये पूर्णपणे भ्रष्टाचार होतोय। मी येणाऱ्या काळामध्ये माहितीचा अधिकार बी टाकणार आहे आणि मी या लेखी स्वरूपात जे निवेदन दिलं आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांना, त्यांनी जरी तात्काळ चौकशी केली नाही, दखल घेतली नाही, ते मी पुढच्या वेळेस आमरण उपोषणाला बसल्याशिवाय प्रशासकीय कार्यालयासमोर राहणार नाही। इतकंच बोलतो, थांबतो। जय भीम, जय शिवराय, जय आदिवासी।